चला मंडळी, आज आपण मस्तपैकी अशी टिफिन किंवा लंच डिनरसाठी एक अप्रतिम अशी रेसिपी बघणार आहे। ही रेसिपी आहे ती भेंडीची आहे। अप्रतिम अशी खायला लागते। एकदा बनवाल तर परत पुन्हा बनवाल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे आता मी भेंडी घेतलेली आहे। ही आहे पावशेर भेंडी। आता आपण ती पिशवीमध्ये बाहेर काढून घेऊया आणि नंतर एका भांड्यामध्ये घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। या भेंडीवरती थोडीशी घाण वगैरे असते, बाहेर उन्हामध्ये किंवा बाहेर उघड्यावरती ठेवलेली जाते, तर त्यासाठी स्वच्छ पाण्यातून चांगली हाताने चोळून धुवून घ्यायची। त्याच्यावरती थोडासा असा राब बसलेला असतो, त्यासाठी नळाखाली स्वच्छ भेंडी धुवून घ्यायची। त्यानंतर थोड्या वेळासाठी ना ही भेंडी नितळत ठेवायची। त्यानंतर आपण एखाद्या कापडाने ती भेंडी आहे ती पुसून घेणार आहे। आता तोपर्यंत भेंडी निथळते तोपर्यंत आपण इथं एक कांदा घेतलेला आहे मीडियम आकाराचा, एकदम बारीक असा कापून घ्यायचा आहे। जेवढा बारीक तुम्हाला कापता येईल तेवढा बारीक कापायचा आहे। बघा तर आता इथं आपला कांदा कापून झालेला आहे। आता भेंडी पण निथळलेली आहे, तर आपण ही भेंडी आहे ना ती आता स्वच्छ कपड्याने पुसून घेऊया। आता इथं मी रुमालाने ही भेंडी आहे ती प्रत्येक भेंडी थोडी पुसून घेते अशी चांगली। म्हणजे काय होतं, जी भेंडी आपली चिकट बनते किंवा एकदम अशी हे बनते तर तशी बनत नाही आणि चिकटपणा त्याचा कमी होतो। तर आता इथं भेंडी चांगली पुसून घेतलेली। आता आपण त्याची टोकं कापून टाकूया पुढचा भाग आणि त्यानंतर अशा आकारामध्ये त्याला कट करून घेऊया। थोडेसे छोटे मोठे भाग झाले तरीही चालू शकतील, तुम्हाला आवडतील त्याच्यामध्ये तेवढ्या आकाराचे तुम्ही भाग करू शकता याचे भेंडीचे। आता ही आपण भेंडी आहे ती सगळी भेंडी अशाच पद्धतीनं कट करून घ्यायची आहे। आता इथे बघू शकता मी मागील आणि पुढील भाग आहे भेंडीचा तो सरळ काढून टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले। आता ही भेंडी आहे ना ती आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। भेंडी आपली कट करून झालेली आहे, मी एका ताटामध्ये काढून घेते बाजूला आणि त्यानंतर आपण याला कट देऊन घेऊया। तर बघू शकता कट देताना काय करायचं आहे की कट संपूर्ण कट याला द्यायचा नाहीये। कट देताना खालची बाजू तशीच ठेवायची आहे। तर तुम्हाला मी एक ओपन करून दाखवते की कशा पद्धतीने त्याला कट दिलेला आहे। बघा आता अशा पद्धतीने ओपन केलं तर मागून त्याला कट पडत नाही, फक्त आतमधून कट द्यायचा आहे एका साईडने, म्हणजे आपल्याला जे सारण आपण त्याच्यामध्ये भरणार आहे ते व्यवस्थित भरता येईल। आता सारणासाठी इथं आपण 6 ते 7 चमचे शेंगदाण्याचा भाजलेल्या शेंगदाण्याचा जो आपण कूट करून ठेवतो तो घेतलेला आहे। त्यानंतर 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातलेले, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घातलं, जिरा पावडर, धने पावडर याच्यामध्ये अर्धा चमचा घातलेला आहे। किचन किंग मसाला किंवा मग गरम मसाला असेल तर तो अर्धा चमचा घालून घ्यायचा आहे। त्यानंतर फ्रेश कोथिंबीर घेतली आणि ती कोथिंबीर आहे ती बारीक चिरून याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर आहे नंतर वरून टाकण्यासाठी थोडी ठेवणार आहे, बाकीची जी कोथिंबीर आहे ती याच्यामध्ये घालून घेणार आहे। बघा आता आपलं याच्यामध्ये कोथिंबीर घातल्यानंतर थोडंसं मी आलं लसूणची पेस्ट घालून घेते आणि हे चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आता हा मसाला आहे तो आपला तयार झालेला आहे। आता आपण हा मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळ्याला व्यवस्थित चटणी मीठ जे काय आपण मसाले घातलेले ते व्यवस्थित मिक्स होतील। आता हे मिश्रण आहे ते बाजूला ठेवूया आणि असं एक एक भेंडीचा तुकडा घ्यायचा आणि त्याच्या मधोमध असं छानपैकी भरून घ्यायचं आहे, म्हणजे ज्यावेळेस भेंडी आपण परततो ना त्यावेळेस तो मसाल्याचा अंश त्याच्यामध्ये व्यवस्थित ऑब्झर्व होतो। म्हणून भेंडीमध्ये भरत असताना व्यवस्थित हा मसाला आहे तो संपूर्ण भरून घ्यायचा आहे। आता एक एक करून असाच ही जी भेंडी सगळी आहे कट केलेली ती आपण भरून घेऊया। अप्रतिम अशी रेसिपी होते आणि झटपट तयार होते। तुम्हाला झटपट काही करायचं असेल आणि चटपटीत खायचं असेल मस्त एकच भाजी करायची असेल तर ही भाजी नक्की बनवून बघा। चला तर आता आपण एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 पळी तेल घालून घेतलं, त्यावरती चिरलेला कांदा घातला। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। बघा आता कांद्याचा कलर आपला चेंज झालेला आहे। इथं कांदा चांगला हलवून घेतला, त्यानंतर त्यावरती जी भेंडी आपण भरून घेतली होती ती घालून घ्यायची आहे आणि चांगली तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये वरती शिल्लक राहिलेला थोडासा मसाला होता ना तो घातला आणि चांगलं परत पुन्हा आपण मिक्स करून घेऊया। भेंडी सुरुवातीला जेवढी तुम्ही चांगली वाफवून घ्याल ना तेवढी चांगली भेंडी टेस्टी बनते आणि शिजली पण पटकन जाते। आता काय करूया, आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि 1 मिनिटानंतर पुन्हा हलवून बघूया। असंच 2-3 वेळा मी करून घेतलेला आहे। बघा आता भेंडी चांगली वाफवलेली आहे, त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि भेंडीचा म्हणजे जी वाफवलेली भेंडी कशी समजते की थोडीशी सॉफ्ट बनती। बघा आता भेंडी एकदम सॉफ्ट आपली तयार झालेली आहे, तरी सुद्धा पुन्हा एकदा मी झाकण ठेवते आणि 1 ते 2 मिनिटानंतर पुन्हा हलवून घ्यायचं आहे। म्हणजे काय होतं, आपली जी भेंडी असते ना ती चिकट पण होत नाही आणि टेस्टी बनते।
बघा आता ह्याच्यामध्ये आपण साईडला मी गरम करत पाणी ठेवलं होतं, अगदी कडक पाणी करायचं आणि ते याच्यामध्ये 1 ग्लास घालून घ्यायचं. तुम्हाला याची ग्रेव्ही किती ठेवायची त्या अंदाजे पाणी घालायचं. त्यावर फ्रेश कोथिंबीर घातली, थोडीशी साखर घालायची आणि कसुरी मेथी असते ती हातावरती चोळून थोडीशी घालून घ्यायची. त्याच्यामुळे खूप छान अशी टेस्ट लागते. बघा आता याच्यावरती पाणी घालून घेतलं आणि थोडंसं मला चिकट वाटतंय म्हणून मी याच्यावरती लिंबू पिळून घेतलेलं आहे थोडं. नंतर आणखीन तुम्हाला जर वाटलं की चिकट राहिली आपली भाजी अशी थोडीशी चिकट चिकट वाटते तर आपण त्याच्यावरती लिंबू आणखीन थोडे 4-5 थेंब पिळून घ्यायचे. बघा आता 1 ते 2-3 मिनटं मी वाफ काढली चांगली आणि आता भाजी आपलीचा कलर बघू शकता. ऑलमोस्ट शिजलेली आहे आपली भाजी, पण आणखीन 1 ते 2च मिनटं मी ही परतून घेणार आहे. तुम्ही झाकण काढून तशी परतली तरी बघा लगेच त्याला आहे ना तेल सुटायला सुरुवात झालेली. वरती तेल आलं की समजायचं की आपली भाजी बरोबर परफेक्ट अशी शिजलेली आहे. आता इथं मला थोडीशी भाजी चिकट वाटत होती म्हणून 2-3 थेंब मी पुन्हा लिंबाचे टाकलेले आहेत त्यामध्ये. इथं बघू शकता लगेच त्यावरती तेल यायला सुरुवात झालेले. परफेक्ट अशी आपली भाजी तयार झालेली. खायला म्हणाल तर अप्रतिम अशी लागते. ही भाजी तुम्ही लंच डिनर टिफिनसाठी बनवू शकता किंवा घरी पाहुणे आले तेव्हाही बनवू शकता. झटपट तयार होते आणि खायला अप्रतिम अशी लागते. इथं कलरही तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असा कलर आलेला आहे. तर चला तर मंडळी, रेसिपीपर्यंत बघितली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. बघा काय मस्त असा कलर दिसतोय. आता आपण काय करूया की गॅस बंद करून घेऊया आणि ही भाजी सर्व करून घेऊया. चला तर आता मी गॅस बंद केला आणि इथं भाजी आपण सर्व करून घेऊया. आता ही जी भाजी आहे ना तुम्ही चपाती भाकरी भातासोबत कशासोबतही खाऊ शकता आणि इझिली ही झटपट तयार होते. टिफिनसाठी बनवू शकता, मुलांना टिफिनमध्ये देता येते, घरी पाहुणे आले तेव्हाही बनवू शकता. अप्रतिम अशी भाजी होते. खायला म्हणाल तर अतिशय भन्नाट अशी लागते. बघा तुम्ही इथं कलरच बघून ना अगदी तोंडाला पाणी सुटतं आणि खायला पण तेवढीच टेस्टी लागते. चला तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. बेल आयकन प्रेस करा म्हणजे अशाच काही रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. बघा काय मस्त अशी आपली भाजी दिसते, अप्रतिमच. तुम्ही पण ही रेसिपी आजच करून बघा आणि कशी झाली ती सांगायला मात्र विसरू नका. धन्यवाद.